येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेसाठी आता बघा 2 दिवसांनी राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे. आता बऱ्याच गोष्टी आता तुम्ही न्यूजवर बघत असाल का राज्यसेवा पुढे जाईल का वगैरे. पण आता ऑफिशियल नोटिफिकेशन येईपर्यंत तुम्ही अभ्यास करत राहा मित्रांनो. कारण बऱ्याच वेळा असं झालेलं आहे, आपल्याला वाटतं परीक्षा पुढे जाईल. आपण एकदम काय म्हणतात त्याला रिलॅक्स होतो आणि आयोग त्याच वेळेला परीक्षा घेतात. खूप वेळा झालेलं आहे असं मागं. त्याच्यामुळे तुम्ही तुमचा अभ्यास सोडू नका. तुम्ही अभ्यास करत राहा. ते महत्त्वाचं आहे आता. आता येणाऱ्या राज्यसेवेसाठी ज्या इलिमिनेशन टेक्निक आहे, त्या आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगणार. इलिमिनेशन टेक्निक ज्या आहे, ज्या आपण वापरतो, त्या पास होण्यासाठी आता खूप गरजेच्या आहे. त्याचं कारण असं आहे का मागच्या 2-3 वर्षात जर बघितलं ना राज्यसेवेचं असेल, कंबाईन ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, मेरिट खूप वाढायला लागले आणि ते मेरिट क्रॉस करण्यासाठी आपल्याला पूर्णपणे नॉलेजवर आपण डिपेंड नाही राहू शकत. असे खूप रेअरेस्ट कॅन्डिडेट असतात का पूर्ण नॉलेज बेसवर ते परीक्षा पास होतात. मग तुम्ही जर आता सपोज बघा मागच्या वर्षीचा मेरिट 117च्या जवळपास होता राज्यसेवेत. म्हणजे काय तुम्हाला जवळ-जवळ 59 क्वेशन बरोबर पाहिजे. मायनस म्हणजे निगेटिव्ह जाऊन 59 क्वेशन ॲक्युरेट पाहिजे तेव्हा तुम्ही पास होता. मग जर तुम्ही पेपर बघितला कोणताही पेपर जर मेरिट जर बघितलं एखाद्या पेपरचं, पेपर जर बघितला तर तुमच्या एक लक्षात येतं, तर तुम्हाला 40-45 क्वेशन ॲक्युरेट माहीत असतात. पण वरचे जे 15-16 क्वेशन असतात ते बरोबर आणण्यासाठी तुम्हाला काही लॉजिक्स माहीत पाहिजे. ते माहीत असेल तर तुम्ही ते ॲक्युरेट आणू शकता. अशा काही एलिमिनेशन टेक्निक आहे. मी अशा एलिमिनेशन टेक्निक सांगणार नाही का तुम्हाला काही सांगता बघा, तुम्हाला हे माहीत नसेल तर 3 मारा, 4 मारा त्या गोष्टी नाही सांगणार. ज्याच्या मागे सायंटिफिक बेस आहे. त्या मागच्या 10-12 वर्षाचं एनालिसिस करून ज्या गोष्टी आपण आयोगाच्या एनालिसिसवरून म्हणजे पेपरच्या एनालिसिसवरून आपल्याला कळतं, की त्या प्रूव्ह झालेल्या गोष्टी, त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगेल. तुम्हाला प्रचंड फायदा होईल ह्या लेक्चरचा. कमीत कमी तुम्हाला सांगतो तुमचे 8 ते 10 क्वेशन याच्यामुळे. हे लॉजिक जर तुम्ही वापरले मी शेवटला एक अशी टेक्निक सांगणार आहे का तुम्हाला जर माहित नसेल तर कसं जायचंय तुम्हाला क्वेश्चनला कसं अप्रोच करायचंय. 8 ते 10 क्वेश्चन जर बरोबर आले तर विचार करा तुमचे जवळ-जवळ 16 ते 20 मार्क्स वाढतात आणि हेच तुम्हाला पास करतात मित्रांनो. आता ह्या एलिमिनेशन टेक्निक बद्दल आहे ना एक गैरसमज आहे. बऱ्याच मुलांना असं वाटतं की एलिमिनेशन टेक्निक म्हणजे माहीत नसणारा क्वेश्चन सोडवणे. तसं नाहीये. एलिमिनेशन टेक्निकचे 2 भाग आहे. एक तर काय एक नॉलेज बेस्ड एलिमिनेशन टेक्निक ठीक आहे आणि दुसरी आहे लॉजिकल एलिमिनेशन. नॉलेज बेस्ड एलिमिनेशन टेक्निक काय आहे आणि लॉजिकल एलिमिनेशन काय आहे मी तुम्हाला प्रश्नांच्या माध्यमातून सांगणार आहे. तुम्ही काय करा व्यवस्थित व्हिडिओ बघा बरं का तो अप्लाय करा पुढचे 2 दिवस जे पण तुम्ही पेपर आयोगाचे सोडवताय तिथे ते अप्लाय करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला हे राज्यसेवा पूर्वला विचारलेलेच क्वेश्चन मी घेतलेले आणि ते लागू होता प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला ह्या टेक्निक लागू होताना दिसतात. आत्ताच गट क चा पेपर झाला बघा. गट क मुख्य परीक्षेचा मागच्या रविवारी पेपर झाला. या रविवारी मागचा. तर त्याच्यामध्ये पण हे लॉजिक लागू होत होते. आता गट क, राज्यसेवा आणि गट ब चे पेपर जास्त वेगळे नाही. राज्यसेवेचा खूपच टफ काढला, गट क चा थोडासा एकदम सिंपल काढला आणि आयोगाचे पेपर काय झाले आता जवळपास हे सगळे सारखेच पेपर झालेले. आता ह्या गोष्टी ज्या सांगणार ह्या कमीत कमी तुमचे 16 ते 20 मार्क्स वाढवतील. तुम्ही ते अप्लाय करा. ह्या टेक्निक कामं येतात बरं का. शेवटला खरंच कामं येतात. बरेच पास झालेले विद्यार्थी तुम्ही त्यांना विचारा. माझं जर खोटं वाटत असेल तर तुम्हाला सांगतील की लॉजिकल एलिमिनेशन खरंच वर्क करतात. तर आता स्टार्ट करू आपण व्हिडिओला. मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण असे फापट पसारा काही काही पण बिनकामाचे व्हिडिओ टाकते नाही. जे महत्त्वाचे व्हिडिओ तेच टाकलेले आहे आत्तापर्यंत. ओके. स्टार्ट करू बघा. आता पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे नॉलेज बेस एलिमिनेशन काय असतं. म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल नॉलेज आहे, एखाद्या प्रश्नाबद्दल नॉलेज आहे आणि त्या नॉलेजच्या बेसवर तुम्हाला एलिमिनेशन टेक्निक कशी वापरायची आणि त्याचा फायदा काय होतो. बघा आता रिसेंट क्वेश्चन आहे मागच्याच रविवारी आलेला. ह्या रविवारी जी गट क ची मुख्य परीक्षा झाली 2025 ची तुमच्यापैकी बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी दिलेली असेल. याच्यामध्ये काही क्वेश्चन होते असे 4-5 क्वेश्चन होते की जे एकदम तुम्ही इझिली सॉल्व्ह करत होते. नॉलेज बेस एलिमिनेशनवर म्हणजे काय तुम्हाला त्या गोष्टीचं नॉलेज आहे. आता बघा क्वेश्चन काय विचारलेला होता आयोगाने. का 73 नंबरचा क्वेश्चन होता बरोबर विधान निवडा. काय क्वेश्चन होता बरोबर विधान निवडा. काही खाली काय ऑप्शन दिले बघा. आवाज निर्वात पोकळीतून प्रवास करतो. म्हणजे काय साऊंड कॅन ट्रॅव्हल थ्रू व्हॅक्यूम. तर आता आपल्याला याबद्दल नॉलेज आता तुम्ही वाचलेलं असेल साऊंड चॅप्टर मध्ये किंवा ध्वनी चॅप्टर मध्ये तुम्हाला माहित वाचलेला असेल की आवाज किंवा हा साऊंड आहे हा पास होण्यासाठी काहीतरी मीडियम लागतं. मीडियम असेल तरच तो ट्रॅव्हल करतो. त्या मीडियम मधून ट्रॅव्हल करतो ते कोणतं पण मीडियम असो. पण तो व्हॅक्यूम मधून ट्रॅव्हल नाही करत. म्हणजे काय निर्वात पोकळीतून तो ट्रॅव्हल नाही करत. मग मला हे काय माहिती मला हे माहिती हे 100% हे वाक्य काय चुकीचं आहे. मला हे नॉलेज आहे माझ्याकडं. मला हे ज्ञान आहे का साऊंड हा निर्वात पोकळीतून वाहत नाही त्याला माध्यम लागतं पास होण्यासाठी किंवा ट्रॅव्हल करण्यासाठी. ओके. मग मला 100% जर हे वाक्य माहिती तर मी काय करत मला माहिती तर मी खालची 3 स्टेटमेंट वाचणार नाही. मी एलिमिनेशन टेक्निकचा वापर करेल इथं.
मला पहिलं स्टेटमेंट माहिती 100% चुकीचं आहे. मी चेक करेल का पहिलं कुठं दिलेलं आहे. इथं दिलेलं आहे, मी याला एलिमिनेट करेल. कारण हे चुकीचं आहे ना. बरोबर विचारलेलं आहे आपल्याला. बरोबर विधान निवडा. मग हा ऑप्शन इथे एलिमिनेट होऊन जातो. ते चुकीचं असल्यामुळं. इथं एक दिलेला आहे, हा ऑप्शन एलिमिनेट होऊन जातो. आणि इथं पण एक दिलेला आहे, हा पण ऑप्शन एलिमिनेट होतो. एका ऑप्शनवरून तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचले मित्रांनो. एका ऑप्शनवरून. ही झाली नॉलेज बेस एलिमिनेशन टेक्निक. तुम्हाला एखाद्या गोष्टीचं ज्ञान आहे हे तुम्हाला प्रत्येक माहीत असलेल्या क्वेश्चनला प्रत्येक माहीत असलेल्या क्वेश्चनला बरं का आपण चुकी काय करतो. नवीन मुलांची चुकी काय होते ते काय करता, पहिलं स्टेटमेंट माहिती त्याला चुकीचं करता, लगेच दुसरं स्टेटमेंट वाचायला घेता. ही ऐकू येणाऱ्या आवाजाची वारंवारता 20 हर्ट्झ वगैरे वगैरे वाचता. मग इथं कन्फ्युज होतं, इथं 2000 आहे का 20,000 आहे का 2,00,000 आहे. मग ते आठवण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे काय होतं, कन्फ्युजन तयार होतं आणि प्रेशर क्रिएट होतं. प्रेशर वाढतं. आपण एक्झाम देतोय यार, प्रेशर वाढणार आहे. जर आठवत नसलं तर आपण आठवण्याचा प्रयत्न करतो. मग याच्यामुळे काय होतं, अशा गोष्टींमुळे तुमचे जे पुढचे सोपे क्वेश्चन बरोबर येणार आहे ते चुकतात. ही रिअल फॅक्ट आहे बरं का. ज्यावेळेला आपण गोंधळतो, प्रेशर सिच्युएशन मध्ये पेपर सॉल्व्ह करत असतो, काम नसतं त्यावेळेला काय होतं, सोपे सोपे क्वेश्चन चुकून जातात. त्याचं कारण हे असतं. मग तुम्हाला काय करायचंय, सिम्पली मला इथे एक सांगायचंय का, जी गोष्ट तुम्हाला 100% माहिती, जे वाक्य 100% ते माहिती नाही बरोबर आहे किंवा चुकीचं आहे, तर त्याच्यावरून उत्तरापर्यंत पोहोचतोय का आपण. आता तुम्हाला एखाद्या मुलाला हे माहित असेल, कदाचित 2 नंबरचं स्टेटमेंट माहित असेल आणि 1 नंबरचं माहित नाही. तुम्हाला माहिती 2 नंबरचं बरोबर आहे, मग त्याच्यानुसार जाण्याचा प्रयत्न करा. आता मी तुम्हाला 1 नंबरवरून कसं उत्तरापर्यंत पोहोचायचं ते सांगितलं. एका ऑप्शनवरून तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचले. याचे फायदे काय होतील ते मी तुम्हाला पुढे सांगेल. आता परत एक क्वेश्चन होता बघा. असे राज्यसेवेला पण खूप क्वेश्चन राहतात बघा. असे 5-6 क्वेश्चन, 5-6 नाही जास्त क्वेश्चन असतात का तुम्ही एका ऑप्शनवरून उत्तरापर्यंत पोहोचता. तिथे तुमचा टाइम वाचतो रे. पुढचे 3 जे ऑप्शन वाचायला आहे ना, जो टाइम लागतो तो वाचतो तिथे. पुढचा बघा एक क्वेश्चन विचारला होता. गट का मुख्यचाच रिसेंटचाच क्वेश्चन पेपर का घेतले, तर रिसेंट लागू होता या गोष्टी, लय मागच्या नाही सांगत आहे मी तुम्हाला. आणि तुम्हाला सांगतो हे असेच पेपर असतात राज्यसेवेचे, याच्यापेक्षा वेगळं काही नसतं. 4-4, 5-5 स्टेटमेंटचे क्वेश्चन तुम्ही बघा. राज्यसेवेचा 2024चा क्वेश्चन बघा, एकदम क्वेश्चन पेपर एकदम सोपे होते. त्याच्यामुळे मेरिट जास्त केले. तिथं अशाच पद्धतीचे क्वेश्चन होते. आता बघा क्वेश्चन काय विचारला होता, शासनाकडून आपला खर्च भागवण्यासाठी निधी उभारण्याचा अत्यंत महत्वाचा व पारंपरिक मार्ग म्हणजे विविध कर हा होय. या संदर्भात खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे. कराबद्दल काहीतरी क्वेश्चन विचारलेला आहे, टॅक्स बद्दलचा क्वेश्चन आहे. मग मी काय करतोय, मी स्टेटमेंट वाचायला घेतोय. पहिलं स्टेटमेंट आहे, वस्तूवरील कर हे सर्वसाधारणपणे प्रत्यक्ष कर असतात. जर तुम्हाला हे स्टेटमेंट माहित नसेल तर पुढच्या स्टेटमेंटवर जी तुम्हाला 100% फॅक्ट माहिती ती शोधण्याचा प्रयत्न करा. पुढचं स्टेटमेंट दिलं आयोगाने, वस्तू व सेवा कर जीएसटी प्रणाली 1 जुलै 2014 पासून संपूर्ण भारतात अंमलात आलेली आहे. आता याच्यावर आयोगाने 2-3 वेळा क्वेश्चन विचारला होता की जीएसटी कधी लागू झाला भारतामध्ये, तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का तो 2017 मध्ये लागू झालेला आहे. कधी 2017 मध्ये लागू झालेला आहे, 1 जुलै 2017 मध्ये. ही बेसिक फॅक्ट आहे जीएसटी बद्दलची भारताची. 1 जुलै 2017. मग मला कळत आहे का 2014 म्हणजे आयोगाने हे स्टेटमेंट 100% रॉंग दिलेलं आहे. मग मी खाली ऑप्शन बघतोय, ब कुठं दिलेलं आहे, इथं दिलेलं आहे ब, इथं दिलेलं आहे. मी 2 ऑप्शन एलिमिनेट केले. याला म्हणतात नॉलेज बेस्ड एलिमिनेशन. तुम्हाला एखाद्या गोष्टीचं ज्ञान आहे त्याच्यावरून तुम्ही एलिमिनेशन करताय. एलिमिनेशन टेक्निक 2 गोष्टी असतात, एक नॉलेज बेस्ड आणि एक लॉजिकल. लॉजिकल तर पुढे सांगणार आहे, असे लॉजिक सांगाल ना ते तुम्हाला प्रचंड काम येतील अभ्यासासाठी. ठीक आहे. आता बघा, मला कळलं 2 ऑप्शन एलिमिनेट झाले. 50-50% पर्यंत मी क्वेश्चन आणला एका ऑप्शनवर. ठीक आहे. असे 10 क्वेश्चन तुम्ही सोडवले तर 5 बरोबर येतात. जर 50-50 चा जरी रेशो धरला तर ते त्याच्यापेक्षा जास्तच येतात. आता पुढचं बघा, एक स्टेटमेंट, एक देश एक कर ही जीएसटीचा एक गाभा आहे. बरोबर आहे. वन नेशन वन कर. ठीक आहे. ते तुम्हाला माहित नसेल तर सोडून द्या. पुढचं एक महत्त्वाचं स्टेटमेंट दिलं, आयोग फसवतंय. बघा कसं आजकाल आयोग शब्दांमध्ये फसवायला लागले. तुम्ही राज्यसेवेचा मागचा 2024चा पेपर बघितला ना मित्रांनो, त्याच्यामध्ये आयोगाने काय केलं होतं माहिती का, एक छोट्या फॅक्टवर फसवलंय. 2004चं 2003 केलं. 2000 म्हणजे एखाद्या नावाचा एखाद्याचा खेळ बदलून टाकला. एखाद्या प्लेअर बद्दल माहिती दिली पण त्याचं खेळाचं नाव बदलून टाकलं. आयोग असे छोट्या गोष्टींमध्ये फसवते. आता हे वाक्य तसं आहे बघा. वस्तू व सेवा कर हा पूर्वीच्या अनेक केंद्रीय राज्य अप्रत्यक्ष कर, इथं अप्रत्यक्ष म्हटलं बरं का, करांऐवजी व्यवहारात संपूर्ण राष्ट्रात येणारा एकच प्रत्यक्ष कर आहे. आता जीएसटी हा प्रत्यक्ष कर आहे का अप्रत्यक्ष कर आहे? अप्रत्यक्ष कर आहे. मला 100% माहिती आहे का हे स्टेटमेंट रॉंग आहे. तुम्ही जेव्हा व्यवस्थित वाचता तेव्हा बरं का, घाई गडबडीत आपण हे बरोबर मानू शकतो. इथं फक्त अप्रत्यक्ष ऐवजी प्रत्यक्ष केलं. हे स्टेटमेंट मित्रांनो रॉंग आहे. ड जर रॉंग असेल तर हा ऑप्शन एलिमिनेट होतो. उत्तरापर्यंत पोहोचले. हे नॉलेज बेस एलिमिनेशन, याच्यामुळे अॅक्युरसी वाढते. अॅक्युरसी वाढते बघा. 2 स्टेटमेंट, मला हे एक स्टेटमेंट माहित होतं आणि याच्यावरून मी उत्तरापर्यंत पोहोचलोय. हे 2 स्टेटमेंट मला माहित जरी नसले तरी मी उत्तर काढतोय. हे झालं नॉलेज बेस.
हे तुम्हाला प्रत्येक प्रश्न जो तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये यूज करायचा आहे. त्याच्यामुळे काय होईल, याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय घडते माहिती आहे का? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घडते का फायदे काय आहे बघा याचे, तर तुमचा टाईम वाचतो मित्रांनो. काय वाचतो? तुमचा टाईम वाचतो. दुसरी गोष्ट काय होते, तुमची ॲक्युरसी वाढते. टाईम वाचतो म्हणजे काय होतं रे, इथं बघा, इथं विचार करा ना, ही 3 स्टेटमेंट वाचण्यासाठी जो टाईम लागणार होता तो वाचला ना, तुम्ही अवघड क्वेशनला तो यूज करू शकता ना. बरोबर ना? म्हणजे इथं जवळ-जवळ तुमचे 30 ते 40 सेकंद वाचले. असे 8-10 क्वेशनमध्ये किती मिनिटं वाचता बघा ना. याच्यामुळे काय झालं, एका स्टेटमेंटवरून उत्तरापर्यंत पोहोचलो. मला 100% माहीत असल्यामुळे माझी ॲक्युरसी वाढली आणि पुढची गोष्ट काय होते तुमच्या याच्यामध्ये, स्कोर वाढतो तुमचा. ॲक्युरसी वाढल्यामुळे तुमचा स्कोर वाढतो. अल्टिमेट कन्क्लुजन काय आहे, त्याचा रिझल्ट काय आहे, तुम्ही पास होता. बरोबर ना? तुम्ही पास होता. पुढचं महत्त्वाची गोष्ट, सिली मिस्टेक ज्या आहेत त्या कमी होतात. म्हणजे काय करताय तुम्ही, 100% ज्या गोष्टी माहिती आहे, त्याच्यावरून उत्तरापर्यंत जाण्याचा प्रयत्न करताय. हे झालं नॉलेज बेस एलिमिनेशन. आता पुढचे जे सांगणार आहे मी ते म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॉजिकल एलिमिनेशन. काही लॉजिक्स असे आहे, जर माहीत नसलं तुम्हाला तरी त्या लॉजिकने तुम्ही उत्तरापर्यंत आरामात पोहोचू शकता. हे म्हणजे हे मागच्या 10-15 वर्षाचा अभ्यास करून जे एलिमिनेशन टेक्निक ही अशी गोष्ट आहे की जी प्रॅक्टिसने डेव्हलप होते बरं का. हे काय रॉकेट सायन्स नाही किंवा हे कोणतरी शिकवलं आणि तुम्हाला येईल. तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला सहज येऊ शकतं. आता मला जे आता त्या मी प्रॅक्टिसने मी एवढ्या दिवसापासून पेपर देतोय त्याच्यामुळे येत आहे. त्या मी तुम्हाला सांगतोय. ज्या मुलांना नवीन आहे त्यांना शिकायला ते सोपं जाईल, ज्या गोष्टी जर तुम्ही बघितल्या तर व्यवस्थित. ओके. लॉजिकल एलिमिनेशन गोष्टी आता मी कशा सांगतो बघा. प्रत्येक गोष्टीला काहीतरी बेस आहे, त्याच गोष्टी सांगणार आहे. असे तुक्के मारायला नाही सांगणार मी, तुम्ही 4 मारा आणि 3 मारा. त्याला काही बेस नाही मित्रांनो. ज्या गोष्टी तुम्हाला फायदा होईल त्याच गोष्टी सांगतोय. त्याआधी बघा आमची ही जी पी-वाय-क्यूची बॅच आहे याच्यामध्ये या सगळ्या एलिमिनेशन टेक्निक सांगितलेल्या आहे राज्यसेवेचा. मोस्टली एलिमिनेशन टेक्निक प्रत्येक ज्या क्वेशनला लागू होते त्या सगळ्या गोष्टी या राज्यसेवा पी-वाय-क्यू बॅचमध्ये सांगितलेल्या आहे आपण. त्याच्यामध्ये आपण 2018 पासून तर 2025 पर्यंतचे सर्व क्वेश्चन पेपर कव्हर केलेले. जिथं लॉजिकल एलिमिनेशन काम करतं तिथं पण सांगितलंय, जिथं काम नाही करीत ते पण सांगितलंय. कोणता क्वेश्चन सोडवायचा नाही ते पण सांगितलेलं. ठीक आहे. 20-25 तासाची बॅच आहे. जर तुमचा काहीच अभ्यास झाला नसेल, 22 तासांचा आहे, तर तुम्ही आता पुढचे 2-3 दिवस पण बघू शकता. ठीक आहे. त्याच्यावर ऑफर चालू आहे. ₹399चीच बॅच आहे. ज्यांचा करंट वाचून नाही झालं ते पण ही बॅच बघू शकता. याच्यामध्ये सर्व करंट दिलेले आहे. एप्रिल 2024 ते 2025 पर्यंत. ओके. तुम्हाला जर घ्यायचं असेल तुम्ही ही बॅच घेऊ शकता. स्वाध्याय अकॅडमी ॲपवर आहे, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ॲपची. ठीक आहे. जर काही अडचण आली तर हा आपला नंबर आहे 9555221584. आता आपण पुढे जाऊ लॉजिकल एलिमिनेशन. लॉजिकल एलिमिनेशन मध्ये सर्वात महत्त्वाची कन्सेप्ट म्हणजे इटिमॉलॉजी. हे तुमच्यासाठी नवीन असेल. इटिमॉलॉजी म्हणजे काय माहिती आहे का? इटिमॉलॉजी म्हणजे नामशास्त्र मराठीमध्ये. कोणताही शब्द, कोणतीही कन्सेप्टला नाव देण्यामागं काहीतरी कारण असतं, काहीतरी इतिहास असतो. ते शास्त्र म्हणजे कोणतं, इटिमॉलॉजी. आणि ते प्रचंड प्रत्येक वर्षीच्या पेपरमध्ये 3 ते 4 क्वेश्चन, मागच्या वर्षीच्या राज्यसेवेमध्ये 4 क्वेश्चन इटिमॉलॉजी टेक्निकने सुटत होते. ही टेक्निक खूप महत्त्वाची आहे आणि ही 4 क्वेश्चन म्हणजे 8 मार्क आहे. माहीत नसताना उत्तर निघतं. फक्त तुम्हाला समजून घ्यायची इटिमॉलॉजी कन्सेप्ट कशी वर्क करते बघा. स्टडी ऑफ द ओरिजिन ऑफ वर्ड्स अँड देअर मीनिंग. म्हणजे काय आहे? एखाद्या गोष्टीच्या एखाद्या वर्ड्सचा मीनिंग काय, ओरिजिन काय, ठीक आहे, रूट वर्ड काय, त्याचा अभ्यास करणारं शास्त्र, त्याच्या अर्थाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे इटिमॉलॉजी. सायंटिफिक गोष्ट आहे. कोणत्याही गोष्टीला नाव देण्यामागं हे एक कारण आहे. ठीक आहे, कारण असतं. त्या नावावरून कळतं की याचा अर्थ काय. आता बघा, मी जर तुम्हाला म्हटलो चंद्रयान, चंद्रयान तुम्हाला लगेच कळतं की हे चंद्रयान आहे म्हणजे काय, हे चंद्रासाठी बनवलेलं यान आहे. त्याला चंद्रयान नाव का पडलं? कारण ते चंद्रासाठी तयार केलेलं आहे ना. तुम्हाला सिंपल भाषेमध्ये सांगायचं म्हटलं, असं प्रत्येक हे असतो. तुम्हाला मी म्हटलं मोनो, असं जर तो एकाशी संबंधित असेल मोनो म्हटल्यावर इंग्लिशमध्ये, ठीक आहे, ते पुढे कन्सेप्ट आहे ते तुम्हाला सांगेल मी. इटिमॉलॉजीचं आता उदाहरण आपण तुम्हाला दाखवतो. राज्यसेवेला विचारलेला क्वेश्चन आहे. कसं अप्लाय करायचंय बघा. सिंपल आहे. क्वेश्चन विचारलेला होता राज्यसेवेचा क्वेश्चन आहे हा, 2022 चा क्वेश्चन आहे. ठीक आहे. 2022 मध्ये क्वेश्चन विचारला होता. काहीतरी प्रवाहाचे प्रकार दिले होते आणि त्याचे स्पष्टीकरण दिलं होतं. तुम्हाला काहीच माहीत नसेल तर ह्या गोष्टी लगेच की आपण काय करतो, हा क्वेश्चन मला माहीत नाही ना, लगेच पुढे जातो. पण तुम्ही इथं जर एक लॉजिक वापरलं, इटिमॉलॉजी टेक्निक जर वापरली तर तुम्ही उत्तरापर्यंत आरामात पोहोचू शकता. बघा, इथं काय म्हटलेलं आहे, अणु, अणुवर्ती, आणि इथं म्हटलेलं आहे प्रतिनुवर्ती. आता आपण बघा ना, एक शब्द वापरतो आपल्या बोलीभाषेमध्ये गावाकडे, त्याची परिस्थिती अनुकूल आहे. त्यानं प्रतिकूल परिस्थितीमधून तो मोठा झालाय. प्रतिकूल म्हणजे काय, खराब परिस्थितीतून मोठा झालेला आहे. अणु म्हणजे काय, त्याच्या चांगल्या ध्येयासाठी चांगल्या गोष्टी घडत गेल्या. अनुकूल होतं त्याच्यासाठी ते वातावरण. त्याच्यामुळे तो मोठा झाला. दोन गोष्टी विरुद्ध आहे ना. बरोबर ना. अणुच्या विरुद्ध प्रति असणार. प्रति म्हणजे विरुद्ध गोष्ट. आता माझं एखादं ध्येय आहे, मी प्रतिकूल परिस्थितीतून ते ध्येय पूर्ण केलं म्हणजे काय, मी खूप अडथळ्यांना, खूप विरुद्ध गोष्टी होत्या माझ्या, तरी त्याचा सामना करून मोठा झालो. मग असंच आहे बघा.
की अनुवर्ती म्हणजे काय, काहीतरी मूळ दिशेने असेल, काहीतरी काय म्हणतात त्याला फायद्याचे असेल, आणि प्रति म्हणजे काहीतरी विरुद्ध असणार. मी ऑप्शन शोधतोय बघा ना इथं. इथं मूळ उताराने, इथं खडकाच्या विरुद्ध वाहने. काय म्हटलेलं, खडकाच्या विरुद्ध. मग मला काय कळतंय, हे विरुद्ध काहीतरी प्रतिशी संबंधित. मी लगेच जोडी लावून देतोय. ही लॉजिक आहे बरं का. हा शब्द तयार झालाय म्हणजे त्याचा अर्थ दिलेला आहे ना इथं. बघा इथं जर ब चं 3 आहे तर ब चं 3 मी शोधतोय. इथं दिलेलं आहे, इथं दिलेलं आहे. ओके. ब चं 3. आता अ चं म्हणजे मूळ. अ चं 2 लावलंय. अ चं 2 कुठं दिलंय, इथं दिलंय, इथं दिलंय. 2 ठिकाणी. अजून एक आता तुम्हाला इथं एक अजून एक लागू होतं. ते म्हणजे काय, गुंफित प्रवाह. गुंफित. गुंफित म्हणजे काय, एकमेकांमध्ये अडकलेलं. तुम्ही जर मराठी व्याकरणाचा अभ्यास केला असता, गुंफितचा अर्थ काय होतो, एकमेकांमध्ये अडकलेलं, मिसळलेलं. ठीक आहे. अशी रचना तयार झाली एकमेकांमध्ये अडकून, गुंफित तयार झालंय बघा काहीतरी. तुम्ही शब्द ऐकलेला असेल. मग इथे एक ऑप्शन आहे बघा, प्रवाहाची आपापसात जोडलेली व्यूहरचना. काहीतरी जोडलं गेलेलं आहे. बरोबर ना. मग तुम्ही जर डी वरून जर याच्यापर्यंत पोहोचले तर बघा ना, ड चं 4 एकाच ठिकाणी दिले, डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचले एका ऑप्शनवरून. आता इथं जाऊ दे, पुढचा क्वेश्चन बघा. इथं लागू तर झालेली, पुढच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला अजून कळत. आता इथं काहीतरी दिलेलं आहे. यार हे काहीतरी वळ्यांचे प्रकार दिलेले. या कोणत्या तरी वळ्या आहे, मला माहित नाही, अभ्यासात मला आठवत नाही. पण इथं काहीतरी शब्द आहे. इथं एकनत म्हटलेलं आहे, इथं समनत म्हटलेलं आहे, इथं प्रतिवलित म्हटलेलं आहे. एकनत, एक शब्द आलेला आहे. म्हणजे काहीतरी एकाशी संबंधित असेल. काहीतरी एकाशी संबंधित असेल त्याचा ऑप्शन. बरोबर. आता इथं ऑप्शन बघा ना, एकभुजा, एकभुजा, दोन्ही भुजा आणि दोन्ही भुजा. मग मला एक कळतंय का, हे दोन्ही भुजावाले ऑप्शन अ हा जो ऑप्शन आहे याची जोडी कधीच असू शकत नाही, कारण ते एकाशी संबंधित असणार. मी इटिमॉलॉजी टेक्निक वरून कळतोय की हा एकनथ जो शब्द तयार झालाय, याला काहीतरी रूट वर्ड आहे. एक आहे म्हणजे काहीतरी एकाशी संबंधित. शब्द तयार होण्यामागे काहीतरी शास्त्र आहे, काहीतरी लॉजिक आहे. असे शब्द नाही तयार झालेले. ठीक आहे. मग मी काय करतोय, मी चेक करतोय अ चं जिथं एक असेल आणि जिथं 4 असेल दोन्हींशी संबंधित ते इलिमिनेट करतोय. एकाचं मी 1 आणि 4. इथं 4 दिलंय, याला इलिमिनेट करतोय. ठीक आहे. आणि इथं 1 दिलंय, याला इलिमिनेट करतोय. कारण एकाचं हे ए ऑप्शनचं जे आहे हे कधीच 1 हा उत्तर असणार नाही किंवा 4 हे उत्तर असणार नाही बाळांनो. बरोबर. आता पुढचं बघा. मी 50-50% पर्यंत घेऊन आलेलो आहे माझ्या क्वेश्चनला. म्हणजे काय 50-50% पर्यंत असे खूप क्वेश्चन आणू शकता बरं का तुम्ही. इथे बघा दुसरं काय आहे, प्रतिवलित. आता तुम्ही एका ऑप्शनवर तिथं पोहोचले. आता हा ऑप्शन असा आहे प्रतिवलित. इंग्लिशमध्ये तुम्हाला काय मुलं इंग्लिशमध्ये देतात. इंग्लिशमध्ये बघा किती सोपं आहे. ओव्हरटर्न फोल्ड. नाव काय दिलंय, ओव्हरटर्न फोल्ड. आणि इथं त्याचा एक तुम्ही ऑप्शन बघा, तोच ऑप्शन एक्सप्लेन केलेला आहे. वन लिम टर्न ओव्हर अदर लिम. म्हणजे काय, इथं म्हटलंय ओव्हरटर्न, इथं म्हटलंय टर्न ओव्हर. बाकीचे ऑप्शन बघा ना, हा टर्न ओव्हर शब्द याच्याशी संबंधित आहे, याचा अर्थ एक्सप्लेन करतो म्हणून त्याचं एक्सप्लेनेशन. त्याचा अर्थ येतो बेसिक. मी जोडी लावून दिली. ड चं 2 आहे, मला कळलं ड चं 2 एकाच ऑप्शन मध्ये मी उत्तरापर्यंत पोहोचलेलो आहे. डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचलेलो आहे. पर्याय क्रमांक 3 याचं करेक्ट आन्सर आहे. कशावरून पोहोचलो, इटिमॉलॉजी टेक्निकवर. राज्यसेवेला विचारलेले क्वेश्चन सरांनी मॅम. आता पुढचा क्वेश्चन बघा. 2025 ला राज्यसेवेने क्वेश्चन विचारला होता. अजून एक क्वेश्चन विचारला होता बघा, इंटेन्सिव्ह फार्मिंगवर क्वेश्चन विचारला होता. इंटेन्सिव्ह सबसिस्टन्स फार्मिंग. तुम्ही राज्यसेवेचा मागच्या वर्षीचा क्वेश्चन बघा आणि त्याच्यामध्ये एक ऑप्शन होता पहिलाच, इंटेन्सिव्ह कल्टिवेशन. इंटेन्सिव्ह फार्मिंग विचारलेलं आहे म्हणजे 100% इंटेन्सिव्ह कल्टिवेशन असणार ना. त्या नावातच उत्तर आहे, तो ऑप्शन करेक्ट होता, त्याच्याशी संबंधित होता. त्याच्यावरून तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचत. असे ऑप्शन्स असतात. आता इथं बघा तुम्हाला शोधायचं कसं आहे बघा. काय म्हटलंय आयोगाने, 2025 चा क्वेश्चन आहे. पुढील कोणत्या घटकांच्या माध्यमातून मासेमारी विकास कार्यक्रम, काय मासेमारी आहे त्याचा विकास आहे करणारा कार्यक्रम, म्हणजे मासेमारीचा विकास करणारा कार्यक्रम आहे, प्रभावीपणे राबवला जातो. याच्याबरोबर काय विचारले, कोणत्या घटकांच्या माध्यमातून हा मासेमारी विकास कार्यक्रम राबवला जातो. मला एक गोष्ट कळली, असं स्टेटमेंट जे असेल, जे मासेमारीचा विकास करणारा असेल किंवा एखादा तसा घटक असेल तर तो काय करणार, त्याला तो प्रभावीपणे काय करणार आहे, राबवण्यासाठी मदत करणार आहे. मग मी तेवढंच शोधतोय फक्त मासेमारीचा. आता याच्याविषयी जर निगेटिव्ह काय स्टेटमेंट असेल तर ते मी इलिमिनेट करेल ना इटिमॉलॉजी टेक्निकवर. बघा शब्दात अर्थ याच्या मी इथं शोधतोय भारतीय मत्स्यपालन सर्वेक्षण. इथं विकासाशी संबंधित काही नाही बोललेलं, मी थांबतोय थोड्या वेळ. इथं विकासाशी संबंधित काय बोललेलं नाही, मी थांबलोय इथं. पुढचा एक ऑप्शन आहे बघा, राष्ट्रीय मत्स्यपालन विकास मंडळ. मत्स्यपालन विकास मंडळ काहीतरी डेव्हलपमेंटशी रिलेटेड आहे. मासेमारी मत्स्यपालन जवळपास सिमिलर कन्सेप्ट. ठीक आहे, आला का बरोबर. ठीक आहे.
कन्सेप्ट आली ना बरोबर. लॉजिक लागतंय कुठेतरी विकास करणार आहे. पुढचं बघा, मासेमारी बंदराचा विकास. विकास मासेमारी विकास कार्यक्रम आहे, तो राबवण्यासाठी घटक विचारलेले. मासेमारी बंदराचा विकास केला तर ऑब्व्हियसली तो व्यवस्थित राबवला जाणार आहे ना प्रभावीपणे. हा स्टेटमेंट बघा, ब आणि क मला शोधायचं आहे. इथं नाहीये, हा एलिमिनेट झाला. इथं नाहीये, हा एलिमिनेट झाला. इथं नाही, हा एलिमिनेट झाला. उत्तरपर्यंत पोहोचलोय मी लॉजिक वरून. ठीक आहे, लॉजिक. फक्त मी हा अर्थ मला काहीच माहित नव्हतं, मासेमारी विकास कार्यक्रम आहे. तुम्ही असे क्वेश्चन सोडून देता मित्रांनो, स्किप करता, तुमचे मार्क्स जाता इथं. ज्या मुलांना लॉजिक माहिती त्यांचे बरोबर आहे. आता मासेमारी, आता मी त्या बॅच मध्ये हे सांगितलेलं आहे मुलांना, हे शिकवताना हे सांगितलेलं आहे. 2024चा मी क्वेश्चन पेपर एक्सप्लेन केला ना त्या बॅच मध्ये, त्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या की तुम्ही काय लॉजिक लावू शकता, त्याच्यावरून अर्थ कसा निघतोय. जर त्या ज्या ज्या मुलांनी त्या बॅच केलेल्या आहे, लिटरली खूप मुलं पास झालेले पूर्व. आता आम्ही ते सांगत बसते नाही का आमचे एवढे पास झाले ते झाले, आपण जेन्युइन काम करतो. ठीक आहे, लय बडाई का मारायच्या नाही त्या गोष्टींच्या, लय वा एखादा पास झाला तर खूप भाऊ करून नाही सांगायचं. भरपूर मुलांना तुम्ही भेटा, असे बरेच मुलं असतील का जे पोस्ट होल्डर त्यांनी बॅच केली, ह्या गोष्टी लागू होतात, वर्क करतात. ठीक आहे, तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचले. पर्याय क्रमांक 3. आता पुढचं जे लॉजिक आहे, तुम्हाला मी आता कोणतं लॉजिक शिकवलं, इटिमॉलॉजी नावाचं लॉजिक शिकवलं. तर त्या शब्दामध्ये अर्थ लपलेला असतो, तुम्ही शब्द व्यवस्थित फोड केली तर तुम्हाला अर्थ सापडतो. ठीक आहे, ओरिजिन रूट वर्ड वरून. आता पुढचं जे लॉजिक आहे ते म्हणजे काय, ग्रामर लॉजिक. ग्रामर लॉजिक म्हणजे काय, प्रश्न तयार करताना जे ग्रामर वापरतंय तिथं काहीतरी लॉजिक असतं छोटे छोटे, ते वर्क करतात बरं का. आता बघा इथं ग्रामर लॉजिक कसं आहे. 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटने कोणत्या कायद्याला मान्यता दिली. काय म्हटलेले, कोणत्या कायद्याला मान्यता दिली. मला काय कळतं इथं, कोणता तरी एकच कायदा असेल त्याला मान्यता दिलेली. कधी, 18 जुलै 1947 मध्ये. असं म्हटलंय का आयोगाने कोणकोणत्या कायद्यांना मान्यता दिली. प्लुरल नाहीये, सिंग्युलर आहे. कोणत्या कायद्याला म्हणजे कोणता तरी एकच कायदा असेल. एकच कायदा असेल. मी ग्रामरवरून मला कळलं अर्थ. मी काय केलं, अरे इथं 2 ऑप्शन दिसत आहे, अ आणि क. 2 कायदे कसे काय असू शकतात रे. आणि एका कायद्याचं कधी ऐकलंय तुम्ही 2 नाव आहे. एक्सेप्शन असतील पण शक्यतो नसतात ना, एक कायद्याचं एकच नाव असतं ना, बरोबर ना. बघा, हा ऑप्शन एलिमिनेट होतो. इथे 2 दिलेले, हा ऑप्शन एलिमिनेट होतो. पोचले का 50-50% पर्यंत. मला इथं उत्तर नाही सांगायचं तुम्हाला, तुम्हाला लॉजिक कसे अप्लाय करायचे ते सांगायचं. 2 ऑप्शन एलिमिनेट झाले, राहिला अ आणि ब. मी बघतोय भारतीय फाळणी कायदा, दुसरा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा. मला कळतंय का यार, असा काही फाळणी कायदा मी माझ्या वाचनात कधी आलेला नाही. मी अभ्यास करताना माझ्या वाचनात असं बंगालची फाळणी ऐकलंय पण फाळणी कायदा नाही ऐकलेला. पण 100% मी हे ऐकलेलं आहे, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा. कुठेतरी माझ्या मनात ब्लर मेमरीमध्ये मला आठवतंय की मी वाचलेलं आहे. बरोबर, मी त्याच्यावरून उत्तरापर्यंत पोहोचतो. पर्याय क्रमांक 4 हे याचं करेक्ट आन्सर. असे लॉजिक लावायचे असतात ग्रामरवरून. पुढचं बघा, सेम लॉजिक बघा कसं वर्क करत. 1206 ते 1290 या काळात राज्य केलेल्या गुलाम घराण्याची स्थापना कोणी केली. आता ही स्थापना करणारा कोणतरी एकच राजा असेल ना, एक व्यक्ती का 4-5 व्यक्ती एकत्र आले आणि त्यांनी राज्य स्थापन केलं, असं नाही होत ना. कोणीतरी एकच राजा असतो, तो त्याचा काय असतो, संस्थापक असतो. मग बघा इथं जे 2 ऑप्शन आहे, 2 राजे असतील का, नाही. 2 राजे असतील का रे, नाही. इलिमिनेट करतोय मी याला इलिमिनेशन टेक्निक म्हणतात, लॉजिकनी. तुम्हाला माहित नसतानाच तुम्ही ऑप्शन न वाचता फक्त प्रश्नाचं इथं कळलंय की तुम्हाला कोणता तरी एकच राजा असेल, हे 2 ऑप्शन आयोगाने असेच टाकलेले टाइमपास. मग माझ्याकडे 2 ऑप्शन राहिले, अ आणि सी. 50-50% तुम्ही क्वेश्चनला घेऊन गेलेले. पास होण्यासाठी खूप गरजेचं आहे बरं ते. 50-50% घेऊन गेले. मग तुम्हाला कळतंय का कुतुबुद्दीन ऐबक हा कोण होता, गुलाम घराण्यानं तसा स्थापना केली होती. तुमचा थोडाफार अभ्यास असेल बघा. ठीक आहे, सी कुठं दिसतंय, सी पर्याय क्रमांक 4 याचा करेक्ट आन्सर आहे. अ मोहम्मद गझनी तर नव्हता. ओके, गुलाम घराचा संस्थापक. तुम्ही ते घराणे जरी वाचलेले असले तर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचता. पण 50-50% असे 5-10 क्वेश्चन जरी केले तुम्ही, 10 क्वेश्चन, 10 पैकी तुमचे 5 बरोबर आले, 1/4 निगेटिव्ह आहे, तुमचे किती मार्क तुम्ही पॉझिटिव्ह मध्ये असता बघा. ठीक आहे ना, असं करायचं असते. 10 पैकी 6-7 क्वेश्चन बरोबर आहे. आता असं केलं तर म्हणजे तुम्हाला काय आहे, काही ग्रामरचे लॉजिक असतील, इटिमॉलॉजीचे असतील. आता पुढचं एक लॉजिक आहे, लय भारी लॉजिक आहे बघा. इथं पण ग्रामरचं लॉजिक आहे बघा, इथं पण लागू होतं. भारतात चंद्रशेखर आझाद आणि सरदार भगतसिंग यांसारख्या क्रांतिकारकांनी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन नावाची संघटना कुठे स्थापन केली. म्हणजे कोणतं तरी एकच ठिकाण असेल सरांना, कोणतं तरी एकच ठिकाणी स्थापन झाली असेल.
4 ठिकाणी संस्था स्थापन झाली. पहिल्यांदा कोणत्या तरी एक ठिकाणी होती, नंतर तिच्या ब्रांचेस दुसऱ्या ठिकाणी होतात, बरोबर. मग स्थापना कोठे स्थापन झाली आयोगाने, इथं कोठे म्हटलेलं म्हणजे कोणतं तरी एक ठिकाण असेल. ग्रामरवरून मला कळतंय, इथं बघा ना, इथं मला ग्रामरवरून कळतंय का कोणी केली, कोणकोणत्या राजांनी केली असं नाही म्हटलेलं, कोणी केली, एकाने केली कोणतरी. इथं बघा कुठे केली, कोणकोणत्या ठिकाणी नाही केली असं नाही म्हटलेलं. आयोगाने जर असं म्हटलं असं ना, कोणकोणत्या ठिकाणी झाली, मग 3-4 ऑप्शन आले असते. कुठे केली एकच कोणता तरी असेल. मला कळतंय हा ऑप्शन एलिमिनेट होतो इथं. इथं मला कळतंय की हे 2 वाले ऑप्शन, 2 शहरांचे ऑप्शन ए बी, मुंबई आणि नागपूर कट, सी डी 2 ऑप्शन कट, मी राहिलं ए आणि डी. ठीक आहे. भगतसिंग आहे, सिंग म्हटल्यावर आपण पंजाबशी संबंध आपल्याला माहिती, तेवढं बेसिक नॉलेज आपल्याकडे असतं. इथं बघा एक ऑप्शन राहिला आहे डी आणि एक ऑप्शन राहिला ए. इथं मुंबई म्हटलंय त्याच्याशी काही संबंध नव्हता. दिल्ली थोडी पंजाबशी जवळ आहे, कदाचित तिथं असू शकतं. ह्या बेसिक लॉजिकने जरी गेले तरी तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचता. पर्याय क्रमांक 4 याचं करेक्ट आन्सर आहे सर. हे लॉजिक आहे. कळलं तुम्हाला. ग्रामर लॉजिक शिकवलं, एटिमॉलॉजी शिकवलं. आता पुढचं लॉजिक, पुढचं जे महत्वाचं लॉजिक आहे ते म्हणजे काय, ते म्हणजे काय, एक्सप्लेन ऑप्शन लॉजिक. एक्सप्लेन ऑप्शन लॉजिकच्या मागचं एक सायंटिफिक कारण तुम्हाला सांगतो. बघा मित्रांनो, मी जर क्वेश्चन पेपर सेट करतोय, मी जर एखादा XYZ क्वेश्चन सेट केला, त्याच्या खाली जे ऑप्शन देईल ते ऑप्शन, माझं लक्ष जे असतं ना क्वेश्चन फॉर्म करताना, हे उत्तर जे आहे या प्रश्नाचं हे कोणत्या ऑप्शन मध्ये टाकायचं आणि ते कसं व्यवस्थित देता येईल, कसं व्यवस्थित देता येईल. आपलं पेपर सेटर आता तुम्ही सेट केलेलं नसतील, मी सेट केले, मला माहिती, खरंच तसं डोकं लावतो आपण. जे उत्तर आहे ते व्यवस्थित न चुकता आणि त्याच्यामध्ये काही चुका नकोय ते व्यवस्थित देऊ आपण. त्याच्यामुळे काय होतं, ते व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं उत्तर मोस्टली उत्तर असतं. बघा हे लॉजिक कधी अप्लाय करायचं आहे सरांना, ज्या वेळेला तुम्हाला माहित नाही, तुम्हाला इथं काय सांगतो, इथं ज्या वेळेला तुम्हाला माहितच नाही क्वेश्चन बद्दल काही माहित नाही तरी तुम्हाला प्रश्न सोडवायचे, तर तुक्का मारायचा नाही. म्हणजे जयरामजी की म्हणून ABCD मारून नाही द्यायचं, त्याच्या मागे लॉजिक शोधायचे. ते लॉजिक कसं आहे, ते एक्सप्लेन ऑप्शन लॉजिक आहे. म्हणजे काय, जो ऑप्शन जास्त एक्सप्लेन केलेला आहे, जास्त एक्सप्लेन केलेला लॉजिक ऑप्शन जो आहे ना, तो शक्यतो उत्तर असण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्या मागचं तुम्हाला कारण सांगितलं मी. हे कधी करायचं आहे, ज्या वेळेला तुम्हाला माहित नाही, तुम्हाला प्रश्न सोडवायचा आहे. 1/4 निगेटिव्ह आहे, त्यामुळे जास्त अटेम्प्ट असणं गरजेचं असतं. तुम्ही बघा 20 क्वेश्चन सोडवले, 20 मधले तुमचे 6च क्वेश्चन बरोबर आले, 14 चुकले. तरी 14 मध्ये बघा ना तुम्ही 4 त्रिक 12 आणि 3.5 क्वेश्चनचे मार्क्स कट होता. 2.5 क्वेश्चन जे आहे तुमचे प्रॉफिट मध्ये असतात. 5 जरी बरोबर आले तरी तुम्ही प्रॉफिट मध्ये असता 20 पैकी 1/4. त्याच्यामुळे 1/4 जास्त अटेम्प्ट फायद्याचा ठरतो सायंटिफिकली. बघा तुक्का मारायचा नाही, अशा लॉजिकने सोडवायची. इथं काहीतरी म्हटलेले, संयुक्त राष्ट्राशी संबंधित संस्थेने चालवलेल्या ब्ल्यू हार्ट अभियानापैकी खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. एड्स म्हटलेले, अंमली पदार्थ म्हटलेले, पूल मदत कार्य म्हटलेले, देह व्यापार. मग आयोगाने तर कंसात काहीतरी दिले, मानवी देह व्यापार. असे प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये 1-2 क्वेश्चन सापडतात. आता गटकाला जो पेपर झाला इंग्लिशमध्ये 2 क्वेश्चन असे होते, कंसात काहीतरी दिलेले होते, कंसात एक्सप्लेन केलं होतं आणि तेच उत्तर असतं त्याचं. कंसात एक्सप्लेन करून दिले. मोठा ऑप्शन आहे बघा तिन्हीपेक्षा. तुम्हाला जर माहित नाही उत्तर काढायचं तर अशा ऑप्शन मध्ये बरोबर येण्याचे चान्सेस वाढतात. असे खूप क्वेश्चन आहे बघा, तुम्ही वेल एक्सप्लेन जे मोठे ऑप्शन आहे ना ते उत्तर मारायचे. जर सोडवायचे तर कोणताही तुक्का नाही मारायचा. कशी कोणत्या तरी सरांनी सांगितलंय का 3 काहीच येत नसलं 3 मारा, त्याला काही लॉजिक नाही, त्याला बेसच नाही काही. 3 यार ते पेपर सेटवर असतं, 3 उत्तर द्यायचं का 2 द्यायचं का 4 द्यायचं, त्याला काय अर्थ आहे. हा पण जर लईच त्याचा अभ्यास केला डिटेलमध्ये 100 क्वेश्चन मध्ये कोणतं जास्त ऑप्शन बरोबर येऊ शकतं, त्याला बेस नाही. त्याच्यामुळे त्या गोष्टीने ज्या सायंटिफिकली गोष्टी त्या गोष्टी बघा ज्या प्रूव्ह झाल्या. आता बघा इथं क्वेश्चन विचारला होता, आयोगाचाच क्वेश्चन राज्यसेवेचा. काहीतरी राज्य दिलेले होते, ते खूप सारे राज्य दिलेले इथं बघा काहीतरी ऑप्शन आहे, पण मला उत्तर काढायचं, मला काहीच माहित नाही. पण मला इथं कळतंय की हा ऑप्शन खूप छान आणि मोठा एक्सप्लेन केलेला आहे. मला जर उत्तर काढायचंय तर मी याच्या बरोबर जाईल आणि तेच त्याचं उत्तर होतं. हे जे दिलेले होते काय होते, समुद्रगुप्ताला शरण गेलेले टोळींचे राज्य होते. ठीक आहे, तो वेल एक्सप्लेन केलेला आहे. खालचे ऑप्शन असेच दिलेले बघा, आर्यवर्तातील राज्य, दख्खनचे राज्य, नागराजांचे राज्य. वेल एक्सप्लेन काढायचं तर असं जा, माहित नसेल तर बरं का, जर तुम्हाला नॉलेज असेल तर नॉलेज नाही. ओके. आता पुढचं बघा, पुढचं लॉजिक तुम्हाला सांगणार ते म्हणजे व्हाय दिस ऑप्शन. तर तो ऑप्शन का आला, म्हणजे मी पेपर सेट करतोय, तिथं मी एखादा ऑप्शन टाकतोय, तो ऑप्शन आपल्या म्हणजे जनरल जर व्ह्यू पॉईंट बघितला, तो ऑप्शन तिथे येऊच शकत नाही उत्तर असल्याशिवाय. तो उत्तर आहे म्हणूनच तो तिथे आलेला असतो, तर त्याचा आन्सर आहे म्हणून तो तिथे आलेला असतो. त्याचं बघा काय, त्याचं मी काय सांगतोय तुम्हाला,
त्याचं मी सांगतोय बघा इथं. हाय दिस ऑप्शन, हा ऑप्शन का आला हे लॉजिक आहे. खालीलपैकी इराणच्या महिलांसंदर्भात 2019 मध्ये कोणता महत्वाचा निर्णय घेण्यात आला? आता गटकच्या पेपरमध्ये 2 क्वेश्चन असे होते बरं का मुख्यमध्ये. तो ऑप्शन तिथे येण्याचं कारण फक्त ते उत्तर असल्यामुळे आलं. काहीतरी विचारलेलं आहे इराणच्या संदर्भात, मग इराणने काहीतरी महिलांसंदर्भात 2019 ला निर्णय घेण्यात आला होता. ठीक आहे. ऑप्शन बघा मित्रांनो. फुटबॉल पाहण्यासाठी स्टेडियम मध्ये जाण्याचा अधिकार. खाली म्हटलंय मतदानाचा अधिकार, कुटुंब मालमत्तेचा अधिकार, घटस्फोटाचा अधिकार. आता इथं मतदानाचा अधिकार आहे, कुटुंबाच्या मालमत्तेचा अधिकार आहे, घटस्फोटाचा अधिकार आहे. जर त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असतं तर हा फुटबॉलशी संबंधित एकदम खेळाशी संबंधित ऑप्शन तिथं आला असता का रे? मी क्वेश्चन सेट करतोय, मला जर माहिती याचं उत्तर हे मतदानाचा अधिकार, मी इथं काय सांगाल शिक्षणाचा अधिकार काहीतरी टाकाल, पण फुटबॉल खेळण्याचा स्टेडियम मध्ये जाण्याचा अधिकार काहीतरी खूपच वेगळं आहे. तो ऑप्शन तिथं का आला माहिती? तो का आला कारण ते त्याचं उत्तर आहे म्हणून तो आलेला आहे. ते त्याचा आन्सर असल्यामुळे तो तिथं आलेला आहे आणि हे बाकीचे ऑप्शन तसेच फॉर्म झालेले. इथं जर घटस्फोटाचा अधिकार हे उत्तर असतं कदाचित तर मी तर हा स्टेडियमचा कशाला एवढं डोकं लावत बसलो असतं. मी तर दिला असतं काहीतरी शिक्षणाचा अधिकार आहे, काहीतरी महिलांना इथं हे करण्याचा अधिकार आहे त्यांच्याशी काय, पण फुटबॉल खेळण्याचं बघायला जाण्याचा काहीतरी वेगळं आहे. हा ऑप्शन याच्यामुळे आला कारण ते त्याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 1. व्हाय दिस ऑप्शन हे लॉजिक काय असतं? काही काही क्वेश्चन बनताना जे ऑप्शन तयार होताना तिथे एखादा वेगळाच ऑप्शन दिसतो, ऑड ऑप्शन. तो ऑप्शन तिथे येऊच शकत नाही उत्तर नसल्याशिवाय. उत्तर असतं म्हणून तो ऑप्शन तिथे आलेला. कळतंय तुम्हाला? ओके. चला व्हाय दिस ऑप्शनचा अजून एक क्वेश्चन आहे तिथं. आता असे 3-4 क्वेश्चन होते पण सगळे एक्सप्लेन केले तर लेक्चर खूप मोठं होईल बाळांनो. तुम्ही बोर होऊन जाल. हे लॉजिक तुम्ही अप्लाय करून बघा. मी त्या बॅचमध्ये सगळे सांगितलेले. आता एक क्वेश्चन असा आहे. एक ऑप्शन बरोबर असेल तर दुसरा ऑप्शन चुकीचा असतो. म्हणजे एक स्टेटमेंट बरोबर असेल तर त्यालाच कॉन्ट्राडिक्ट करणारा दुसरं स्टेटमेंट चुकीचं. याच्यावरून तुम्ही उत्तरापर्यंत आरामात पोहोचून जाता. बघा ना. क्वेश्चन हा राज्यसेवेचाच क्वेश्चन आहे. संयुक्त राष्ट्राच्या पोषणवर्धन मोहीम काय म्हटलेलं आहे? पोषणवर्धन, पोषणाशी संबंधित आहे काहीतरी पॉझिटिव्ह. खालील संदर्भात विधाने तपासा. म्हणजे याच्या संदर्भात काही विधाने दिली ते तपासायचे आपल्याला. बघा इथं काय म्हटलेलं आहे, या मोहिमेच्या समन्वयकपदी अफशान खान यांची नेमणूक करण्यात आली. या मोहिमेच्या समन्वयकपदी अँटनी ब्लिंकन यांची नेमणूक करण्यात आली. इथं म्हणताय अफशान खान, इथं म्हणताय अँटनी ब्लिंकन, कोणीतरी एकच असणार ना. म्हणजे एक तर अ बरोबर असेल नाही तर ब बरोबर असेल. त्याचं समन्वयकपदी कोणाची तरी एकाची निवड असेल. बरोबर ना? जर दोन्हींची असते तर आयोगाने काय म्हटलं असतं, त्या मोहिमेच्या समन्वयकपदी अफशान खान आणि ब्लिंकन यांची नेमणूक करण्यात कशाला 2 स्टेटमेंट फॉर्म केले? कारण त्याचं कोणतं तरी दोन्हीपैकी एकच बरोबर आहे. एक तर अ बरोबर असेल नाही तर ब बरोबर असेल. बरोबर ना? मग मी ऑप्शन मध्ये काय चेक करतोय, जिथं अ आणि ब एकत्रित असेल तो ऑप्शन एलिमिनेट करतोय मी पहिला. मी चेक करतोय बघा. इथं अ आणि ब दिले याला एलिमिनेट करतो. येऊ शकत नाही एकत्र. इथं इथं अ आणि ब दिले हा ऑप्शन एलिमिनेट होतो. राहिला अ कड आणि कड. मला काय कळलं याच्यावरून? इथं कड दिले, इथं कड दिले म्हणजे क आणि ड 100% बरोबर आहे. क आणि ड 100% बरोबर आहे आणि ह्या दोन्ही मधलं एक कोणतं तरी बरोबर आहे असणारच. ठीक आहे. कारण असं आयोग मग हा हे स्टेटमेंट फॉर्म का करेल ना 2. मग मला कळतं इथं अ दिलेलं नाही, हा ऑप्शन पर्यंत उत्तरापर्यंत पोहोचतोय पर्याय क्रमांक 3 हे याचं करेक्ट आन्सर आहे. या दोन्हीमध्ये मला जर कळतंय कोणतं तरी एक बरोबर असणार आहे. मग इथं ऑप्शन तो दिलेलाच नाही ना अ ब मधला एक. हा ऑप्शन पण एलिमिनेट होतो ना सरांना. एक ऑप्शन बरोबर असेल तर दुसरा चुकीचा असतो हे लॉजिक. आता आयोगाने एक क्वेश्चन विचारला होता मंदिराविषयी. 2 ठिकाणं दिले होते. हे जैन धर्मियांचं मंदिर आहे. त्याच्याच खालचं स्टेटमेंट होतं हे हिंदू धर्मियांचं मंदिर. आता एखादं मंदिर असेल कोणत्या तरी एका धर्माशी संबंधित. बरोबर? म्हणजे जर जैन धर्मियांचं असेल तर हिंदू धर्मियांचा ऑप्शन येईल. तेच त्याच्या खाली 2 ऑप्शन होते. राज्यसेवेलाच विचारला होता तो. हे झारखंड या ठिकाणी आणि दुसरा ऑप्शन होता हे मध्य प्रदेश का काहीतरी होतं किंवा ते कोणत्या तरी टेकडीवर आहे असं म्हटलं होतं. ते एक तर झारखंडमध्ये असेल नाही तर दुसऱ्या कोणत्या तरी राज्यात असेल. मग त्या दोन्हीपैकी एकच कोणतं तरी बरोबर असतं. असं असतं ते. एक ऑप्शन बरोबर असेल तर दुसरा चुकीचा असतो. त्या खडकांबद्दल क्वेश्चन विचारलेला होता बघा राज्यसेवेने एक. हरित खडकांबद्दल. एक याच्यात म्हटलंय हे जे रॉक आहे, हे जे खडक आहे हे काय म्हणतात हार्ड असतात आणि दुसऱ्या याच्यात म्हटलंय ते सॉफ्ट असतात. एक तर ते हार्ड असतील नाही तर सॉफ्ट असतील. दोन्हीपैकी एक बरोबर आहे. वैशिष्ट्य बरोबर ना? त्याच्यामुळं काय हे लॉजिक कोणतं आहे? एक जर पर्याय बरोबर असलं, एक स्टेटमेंट बरोबर असलं तर दुसरा चुकीचा असतो. हे या लॉजिकचं नाव आहे. खूप लॉजिक सांगितलं तुम्हाला. हे लॉजिक तुम्ही अप्लाय करा. 8-10 क्वेश्चन आरामात 8-10 कमीत कमी बरोबर येतील बरं का तुम्ही. 20 मार्क्स वाढतील सर.
आणि हे कधी अप्लाय करायचं रे, ज्या वेळेला तुमचं नॉलेज संपतं आणि तुम्हाला क्वेश्चन पुढचे अटेम्प्ट करायचे. कारण पास होण्यासाठी नॉलेज बेसवर काहींना 50 क्वेश्चन माहीत असतात, काहींना 40च माहीत असतात, काहींना 35 माहीत असतात. पण पुढचे 60 पर्यंत 65 पर्यंत बरोबर आणण्यासाठी हे लॉजिक काम आहे आता बरं का. खूप काम आहे आता. खूप महत्वाचं आहे. खूप तळमळीने सांगतोय आणि खूप अभ्यास करून सांगतोय या सगळ्या गोष्टी. तुम्हाला जर माहीत नसतील तर आपल्याला एलिमिनेशन टेक्निक म्हणजे राज्यसेवा पी-वाय-क्यूची बॅच आहे ती घेऊ शकता. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या. कंबाईनची गट ब ची, गट क ची पण पी-वाय-क्यूची बॅच आहे. त्याच्यामध्ये सगळं सांगितलेलं आहे या गोष्टी. त्याला पण लागू होतं आणि मराठीची पी-वाय-क्यू बॅच आहे. लिटरली असे काही विद्यार्थी गट क, गट ब ला मुख्य होता. मुख्य परीक्षेला त्यांचे 50 पैकी 48, 47, 48 क्वेश्चन बरोबर आलेले. मराठी पी-वाय-क्यूच्या बॅचमध्ये. त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे. तर तुम्हाला माहीत नसेल तर मराठी ग्रामरचे तुम्ही उत्तरापर्यंत कसे जाऊ शकता. म्हणजे मला एक दीपक कसबे नावाचा एक मुलगा आहे. त्याचा कॉल आला होता गट कचा आता पेपर झाल्यानंतर ना, त्या आन्सर की आहे ना, आन्सर की चेक केला पुस्तकात. तो म्हटला, "सर माझे 50 पैकी 50 मराठीचे क्वेश्चन बरोबर आलेले." आन्सर कीने 1-2 कमी होऊ शकतात. 48 बरोबर म्हणजे तो म्हटला फक्त त्या बॅचमुळे आला. पी-वाय-क्यूची जी ग्रामरची मी बॅच घेतलेली. गट ब ची आणि गट क ची. सर्व पेपर घेतलेले आहे त्याच्यामध्ये मराठीचे. त्याच्यामध्ये हे सगळं सांगितलं की तुम्हाला टाईम कसा वाचवायचा आहे, तुम्ही लॉजिकली उत्तर कसे काढू शकता. प्रत्येक ऑप्शन चुकीचा ऑप्शन का चुकीचा आहे, सगळ्या गोष्टी सांगितल्या. प्रत्येक बॅचमध्ये त्या गोष्टी केल्या. पी-वाय-क्यू करा. पी-वाय-क्यूला खूप महत्त्व आहे. खूप जास्त रिपिटेशन होतं. एलिमिनेशन टेक्निक तुम्हाला प्रॅक्टिसने तुमच्या डेव्हलप होता. तुम्हाला माहीत नसेल तर बॅच केल्या होत्या तुमच्या. आरामात तुम्हाला कळतील. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. चांगला पेपर द्या आणि तुमचं स्वप्न पूर्ण करा. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. धन्यवाद.